शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. हा किल्ला आपल्याला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यापासून 3 किलोमीटर अंतरावर पाहायला मिळतो आणि हा किल्ला मुंबईपासून 190 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यापासून 98 किलोमीटर अंतरावर आहे. गडाच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला ही आपल्या गाड्या पार्क करण्याची व्यवस्था आहे आणि इथून पुढे हा रस्ता गडाकडे जातो. जुन्नर पासून 30 किलोमीटर अंतरावर नाणेगड हा जुना व्यापारी मार्ग आहे आणि हा मार्ग सातवाहन काळातील आहे. सातवाहन काळातील राजांनी या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या परिसरात अनेक गड किल्ले बांधले गेले आणि यापैकीच हा शिवनेरी किल्ला. सातवाहनानंतर शिवनेरी चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या ताब्यात गेला व त्यानंतर 1170 ते 1308च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. किल्ल्याच्या वर जाण्यासाठी आपल्याला एकूण 7 दरवाजे लागतात. त्यातील हा पहिला महादरवाजा. इसवी सन 1443 मध्ये मलिक उल तुजार याने यादवांच्या काळात स्थानिक कोली सरदारांचा पराभव करून किल्ला सर केला आणि किल्ला बहमनी राजवटीखाली आला. इसवी सन 1470 मध्ये मलिक उल तुजारचा प्रतिनिधी असलेला मलिक मोहम्मद याने किल्ला नाकेबंद करून पुन्हा सर केला आणि 1446 मध्ये मलिक मोहम्मदच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निजामशाहीची स्थापना झाली. महादरवाजानंतर दुसरा दरवाजा लागतो तो म्हणजे गणेश दरवाजा. मित्रांनो, मिस्टर DS या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, 2 प्रवेशद्वार पार करून आपण या 3ऱ्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहोत आणि आता आपण वर जाऊन किल्ल्याच्या वरची जी बाजू आहे ती संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोर करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय. जय शिवराय. निजामशाहीनंतर इसवी सन 1595 मध्ये हा किल्ला व जुन्नर प्रांत मालोजीराजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंच्या वडिलांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजीराजांनी त्यांना 500 सैनिक त्यांच्या सोबत देऊन रातोरात शिवनेरीवर नेले. गरोदर असणाऱ्या जिजाऊ मातेने शिवनेरी गडावर असलेल्या श्री भवानी माता शिवाईला नवस केला व आपल्याला जो पुत्र होईल त्याचे नाव तुझ्याच नावावरून ठेवले जाईल असं म्हटलं गेले. 9 महिन्यांच्या गरोदरपणाच्या कालावधीनंतर माता जिजाऊंना जो पुत्र प्राप्त झाला तो कोणी साधीसुधी व्यक्ती नसून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज होय. आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा साक्षीदार असलेला हा शिवनेरी किल्ला आपण इथे पाहत आहोत. 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला व त्यानंतर इसवी सन 1632 मध्ये जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांसह हा गड सोडून गेल्या व त्यानंतर 1637 मध्ये हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. मोगलांच्या ताब्यात गेलेला हा किल्ला शहाजी पुत्र थोरले संभाजीराजे यांनी परत मिळविला व त्यानंतर पुन्हा एकदा हा किल्ला निजामशाहीत गेला व निजामशाहीत गेलेला हा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी अनेक प्रयत्न केले पण त्यांच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. पीर दरवाजानंतर 5वा दरवाजा लागतो तो म्हणजे हत्ती दरवाजा. शिवरायांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक किल्ले जिंकले पण त्यांना जंजिरा आणि शिवनेरी कधीच जिंकता आले नाही अशी इतिहासात नोंद आहे.
हत्ती दरवाजापासून काही पायऱ्या वर चढून आल्यानंतर आपण इथून सरळ पुढे डावीकडे गेलो की आपल्याला शिवाई मातेचं मंदिर पाहायला मिळतं आणि याच शिवाई मातेच्या नावावरून छत्रपती शिवाजी राजांना शिवाजी हे नाव देण्यात आलं. किल्ल्याच्या अर्ध्या भागापर्यंत आल्यानंतर आपल्याला हा मेणा दरवाजा दिसतोय. इथून आता पुढे आपण काही मिनिटं चालून गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या वरच्या भागाला पोहोचणार आहोत. मेणा दरवाजानंतर आपल्याला 7वा आणि शेवटचा दरवाजा लागतो, तो म्हणजे कुलूप दरवाजा. कुलूप दरवाजापासून थोडंसं वर आल्यानंतर इथे आपल्याला हा अंबरखाना पाहायला मिळतो आणि हा अंबरखाना म्हणजेच पूर्वीच्या काळातील धान्याचं कोठार होय. गडाच्या सर्वात वरच्या टोकावर आपल्याला या 2 वास्तू पाहायला मिळतात. 1650 मध्ये महादेव कोळी समाजाच्या लोकांनी मोगलांविरुद्ध युद्ध केले व त्या युद्धामध्ये महादेव कोळी समाजाची हार झाली. महादेव कोळी समाजाची हार झाल्यानंतर मोगलांनी महादेव कोळी समाजाच्या 1500 सैनिकांना ताब्यात घेतले व त्यांचा याच ठिकाणी शिरच्छेद करण्यात आला आणि त्याच सैनिकांची आठवण म्हणून काही कालावधीनंतर पेशव्यांकडून हे स्मारक बांधण्यात आलं. कोळी सैनिकांच्या त्या स्मारकापासून थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला इथे ही शिवकुंज नावाची वास्तू पाहायला मिळते. या वास्तूची पायाभरणी स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री श्री यशवंतरावजी चव्हाण यांनी केली होती. या वास्तूच्या आत आपल्याला बालपणातील छत्रपती शिवाजी महाराज यांची आपल्या मातेबरोबर तलवारीशी खेळत असल्याची मूर्ती पाहायला मिळते. शिवकुंजापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला उजवीकडे ही कमानी मस्जिद पाहायला मिळते आणि ही मस्जिद म्हणजेच त्यावेळच्या मुस्लिम मावळ्यांना नमाज पढण्यासाठी बनवलेली वास्तू होय. या कमानी मस्जिद पासून थोडंसं अंतर चालून आल्यानंतर आपल्याला इथे ही चौकोनी आकाराची एक वास्तू पाहायला मिळते आणि याच पवित्र वास्तूमध्ये 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवरायांच्या जन्मस्थळापासून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला इथे हे बदामी टाके पाहायला मिळते. या बदामी आकाराच्या टाक्याशिवाय आपल्याला गडावर इतर काही चौकोनी आकाराची टाके सुद्धा दिसतात. या टाक्याचा आकार बदामासारखा असल्यामुळे याला बदामी टाके म्हटले जाते. या बदामी टाक्यापासून 5 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला कडेलोट टोक पाहायला मिळते. पूर्वीच्या काळात जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना या टोकावरून खाली फेकून दिलं जात असे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवनेरी गडावरील काही वास्तू पाहिल्या
व त्यांची माहिती घेतली. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.